नागपूर शहरातील महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत अभद्र वर्तन केल्याचं प्रकरण तापलं आहे। गुरुवारी या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी महापौरांची भेट घेत कामगारांदरम्यान येणाऱ्या अडचणी त्यांच्या समोर मांडल्या। यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्तेही उपस्थित होते। महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत महापौरांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। नागपूर शहरातील मोमीनपुरा परिसरात महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत अभद्र वर्तन आणि छेडछाडीची घटना घडली। या प्रकरणी एका महिला सफाई कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी FIRही दाखल केला आहे। गुरुवारी महिला सफाई कर्मचाऱ्यांचं एक शिष्टमंडळ महापौरांची भेट घेण्यासाठी पोहोचलं। यावेळी त्यांनी आपल्या तक्रारी थेट महापौर नीता ठाकरे यांच्या समोर मांडल्या। रोते रोते चिल्लाते आई भाभी चलो तो वैसे में झाड़ हम लोग छोड़े डंडा ले और भाई के पीछे लेके वैसे डंडा लेके गए। ये गली में थे ना, ये तो सिर्फ हम दौड़ते गए थे, भाई मेरे को बुलाने आए थे। यानी ये गली पे बिगाड़ लगती है ना। वैसे डंडा लेके गए वो भाई वो मारे। यहाँ अगर कोई मर भी गया ना, लाज भी पड़े रहेंगे ना तो कोई नहीं उठने वाला। ये देखो ये गली पे था। हाँ ना, मैं बताती ना, और आगे है ना। अरे आओ तो आओ। फिर धड़ाधड़ मैंने जमदार लोगों को फोन करी। महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर महापौरांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं सांगत चौकशीचे आदेश दिले। तसंच संवेदनशील ठिकाणी महिलांऐवजी पुरुष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले। महानगरपालिकेच्या माध्यमातून विशेषतः ते नेमके लोक कोण आहे या गोष्टीची पोलिसांकडेही खातरजमा करून घेऊन त्या नेमक्या लोकांना विशेष त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी देखील अधिसूचित केलं जाईल। आणि मागण्या तर अनेक आहे की त्या ठिकाणी त्यांना आता सुट्टी देता येईल का वगैरे, या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलवून या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भाने कुठलं पाऊल आम्हाला उचलता येईल, कारण शेवटी ते कर्मचारी जे आहे ते महानगरपालिकेचे आहे। त्यांची सुरक्षितता हा निश्चितपणे सगळ्यात पहिला अधिकार त्यांचा महानगरपालिकेवर आहे आणि म्हणूनच ते आज या ठिकाणी आले आहे। अतिशय कठोर कारवाई ते वाईट कृत्य करणाऱ्या लोकांच्या संदर्भाने कठोर कारवाई करण्यात येईल एवढं मी महानगरपालिकेच्या माध्यमातून आश्वासित करू इच्छिते। या कर्मचाऱ्यांसोबत भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्तेही उपस्थित होते। त्यांनीही महापौरांना निवेदन देत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। उनकी यही मांग है कि सेफ एरिया में महिलाओं की ट्रांसफ़र कर दे और जहाँ पे भी अंधेरा ऐसा एरिया है यहाँ जहाँ सुबह सुबह अटेंडेंस लेते हैं जहाँ अंधेरा है वहाँ पे पुरुष कर्मचारियों ने काम करना चाहिए। और FIR तो रजिस्टर हुई है, लेकिन उसके साथ सिर्फ रजिस्टर करके कुछ होगा नहीं, आगे इन्वेस्टिगेशन भी होना चाहिए। उनको पकड़ना चाहिए, जो आइडेंटिफाइड लोग नहीं हैं उनको आइडेंटिफाई करना चाहिए। एक बार अगर अपन ऐसा एग्जाम्पल सेट करेंगे उनको कड़ी से कड़ी सज़ा मिलेगी तो बाकी के लोग भी डरेंगे और अगली बार ऐसा नहीं करेंगे। और नीता ताई ने भी हमको आश्वासन दिया है कि वो इस केस में एंड तक वो हमारे साथ खड़े रहेंगे और काम करेंगे। महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत छेडछाडीची ही घटना शहरातील मोमीनपुरा परिसरात घडली आहे। तसंच सकाळी 5 वाजता हजेरी घेतल्या ठिकाणही सुनसान असल्याचा आरोप त्यांनी केला। अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे। तक्रारी ऐकल्यानंतर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं आहे।